नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, परवाच्या दिवशी आपण जी काजूची दारू बनवली होती ती आपण पुरून घातली होती जमिनीमध्ये त्या ठिकाणी। तर त्याच ठिकाणी आपण आलो आहोत। तर तुम्हाला मी दाखवतो ती दारू कशी तयार झालेली आहे। आपण याच्यामध्ये ओतू आणि त्याच्यानंतर पाहू, थोडं टेस्ट करून पाहू। तुम्हाला मी दाखवतो कसा पावर झालेला आहे की नाही ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, चला आता या। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण ती बॉटल जी होती ती पुरून घातली होती। तर पाहूया आता आपण। तर हे पहा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण काजूची दारू बनवली आहे। तर पाहूया आता आपण एखाद्या सावलीच्या ठिकाणी जाऊन आपण टेस्ट करून पाहू किती त्याच्यामध्ये पॉवर झालेला आहे ते। तर चला सावलीमध्ये। तर मित्रांनो, एकदम असा गॅस धरला होता। जर आपण डायरेक्ट झाकण उघडलं असतं तर डायरेक्ट भाक्कन झालेलं असतं। त्याच्यामुळं थोडा हळू उघडलं। तर थोडा आपण टेस्ट करू मित्रांनो। तर हे पहा, अशा प्रकारे दारू झालेली आहे। पण मित्रांनो, याला पॉवर खूप असतो। हे जर थोडंच पिलं तरी 2-2, 3-3 दिवस माणूस झोपून जातो। त्याच्यामुळं ही दारू कोणी जास्त पित नाही। तर पाहूया एक थेंब जिभेवर ठेवून कसं वाटतंय ते। तर मित्रांनो, एकच थेंब फक्त जिभेवर ठेवला, एकच, तरी खूप पॉवर आहे त्याच्यामध्ये। तर मित्रांनो, थोडंच पिलं तर काय होत असेल, आणि एखादा माणूस जर जास्त पेईल तर त्याचं मित्रांनो खूप हाल होतील। कारण ह्या काजूच्या दारूला खूप पॉवर असतं। एकच थेंब तरी मला हे कसं तरी तोंड झालेलं आहे, जिभेमध्ये सर्व तोंडामध्ये कसं तरी वाटतंय। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काजूची दारू आपण बनवून पाहिली होती। तर ही एक साधी पद्धत आहे, आणि जी भट्टी असते त्याच्यावर जर आपण ही काजूची दारू बनवली तर त्याच्यापेक्षाही पॉवर खूप असतो। तर ही एक वेगळी पद्धत, साधी पद्धत होती। तर अशा पद्धतीने तुम्हाला मी काजूची दारू बनवून दाखवली। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच। जय हिंद, वंदे मातरम।